नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेशी तुमचं मराठी मनोरंजन विश्व मध्ये स्वागत करते. तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. मी आता गिरगावच्या शोभायात्रेमध्ये आले आणि आता आपल्यासोबत एव्हरग्रीन निवेदिता ताई आहेत. त्या आज खूप सुंदर दिसतायत. तुम्ही अशाच खूप नेहमीच छान दिसत असता आणि तुमच्या चेहऱ्यावरती असा नेहमीच ग्लो असतो. त्याचा राज काय? अरे बापरे, काही नाही. लोकांचं माझ्यावरचं प्रेम असं म्हणेन, त्यामुळेच मला चेहऱ्यावरती कदाचित ग्लो येत असेल. इतक्या प्रेमाने माझे सगळे प्रोजेक्ट ते ऍक्सेप्ट करतात. आता पण जो आई आणि बाबा रिटायर होत आहेत, दुपारी 2:30 वाजता स्टार प्रवाहावरती चालू आहे तो शो, त्याला पण इतक्या अल्पावधीत इतका सुंदर प्रतिसाद मिळालाय. सो माझं प्रेक्षक हेच कारण आहे. ऍक्च्युली ते प्रेक्षक खरं कारण आहे, कारण आम्ही आल्यापासून जशी मीडिया आली आणि तुमची एंट्री झाली, सगळे धावत आले सगळ्या कलाकारांना भेटायला. त्यातल्या त्यात त्यांनी तुम्हाला शोधून काढणार निवेदिता ताई आले. तसं तुम्हाला प्रथम गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. सगळ्यांनाच गुढीपाडवा सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा, जीवनावश्यक वस्तू रास्त दरात मिळण्याचा जावो. मी खूप महत्वाचे दरवेळी काही ना काही टिप्स देत असतात. आता तुम्ही कुकिंग मध्ये खूप स्पेशल आहात. तुम्ही खूप सुंदर सुंदर पदार्थ बनवता. इव्हन मी असं ऐकलंय तुम्ही सेट वरती जाऊन सगळ्यांसाठी खाऊ घेऊन जातात आणि स्पेशली तुम्ही बनवता ते. मग तुम्ही आज घरी बनवून आलात की तुम्हाला जाऊन बनवायचंय? मी बनवून आले. आज कांदा रस्ता शिवायचा स्वयंपाक असतो, त्यामुळे फ्लॉवर बटाट्याचा रस्सा बनवलाय, सुकी भेंडीची भाजी बनवली आहे, वरण भात, आणि आमचं एक म्हणजे साखर नाही खात आहेत मी अशोकनाथ, त्यामुळे आमची एक स्पेशालिटी आहे सारस्वतांची मनगण म्हणतो आम्ही त्याला. ती खीर गुळाची, नारळाच्या रसातली, चण्याच्या डाळीची असते. असं बनवून आले. किती गोड सगळं तुम्ही करून आला, तरी तुम्ही एवढ्या फ्रेश कशा काय राहू शकता? कारण नाहीतर स्त्रियाला जेव्हा काम करून येतं त्यांचं थोडंसं चेहरा तरी डल होतो, पण स्टील तुम्ही इतकी वर्ष काम करताय ताई, मला खूप भारी वाटतं त्यासाठी. तुम्ही गुढीपाडव्यासाठी स्पेशली प्रेक्षकांसाठी एक टीप द्याल का? मला असं म्हणत आहे, गुढीपाडवा जो आहे बेसिकली जो आपण रामराज्याचा आनंद साजरा करण्यासाठी करतो, तर प्रत्येकाने मनापासून डोकं शाबूत ठेवून वोट करा आणि असे राज्यकारणी निवडा, जेणेकरून रोजचा दिवस हा गुढीपाडवा ठरेल. बापरे ताई, तुम्ही इतक्या गडबडीत सुद्धा एवढी महत्वाची टिप कशी काय सुचवू शकता? खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. पण तुम्ही जी साडी आज वेअर केली ती स्पेशली गुढीपाडव्यासाठी तयार केली होती का? ऍक्च्युली नाही, मला फ्रँकली सांगायचं तर मला सांगण्यात आलं की पिंक कलर घालू नकोस. मग मी आता विचार करत होते काय करावं, तर ही माझ्याच एक्झिबिशन मधली साडी आहे. मी जे साड्यांचं एक्झिबिशन करायचे, इट्स अ पोचमपल्ली. ओके. आणि म्हटलं सकाळच्या वेळेला कुठला रंग चांगला दिसेल हा विचार करून मी हे घातलं. आणि थोडी लाईट असेल साडी, हेवी नसेल, सिल्क नाही. सो आय वोर इट. आणि आय डिडंट वॉन्ट टू वेअर समथिंग फार जरीचं, ते टोचतं, त्रास होतो. बरोबर. तुम्ही खरं सांगू का, मला म्हणून सिनियर आर्टिस्टला भेटायला आवडतं, कारण ते प्रत्येक गोष्टीचा विचार करतात. तर तुम्ही आता विचार केला की सकाळी भेटायचंय, त्यामुळे हे वेअर केलं पाहिजे, टोचलं नाही पाहिजे, किंवा घरातली कामं सगळी मॅनेज करून मी आली पाहिजे. खूप ग्रेट आहात तुम्ही सगळे सिनियर आर्टिस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुम्ही अशाच खूप छान राहा, रेसिपी आणत राहा. तुमच्या स्पेशली ज्या लुप्त होत जातात त्याही स्पेशल रेसिपी आणत जा. थँक्यू. जाता जाता फक्त गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन जा. थँक्यू. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.